काजू बी अनुदानासाठी पात्र 2,741 प्रस्ताव शासनाकडे सादर. शेतकऱ्यांना 3,36,52,000 रुपयांचं अनुदान मिळण्याची अपेक्षा. उर्वरित प्रस्तावाच्या छाननीनंतर लवकरच अंतिम निर्णय होणार. राज्य शासनाने काजू उत्पादक शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेल्या काजू बी अनुदान योजनेअंतर्गत पात्र ठरलेल्या 2,741 प्रस्तावांना मंगळवारी मंजुरीसाठी पाठवण्यात आलं आहे. या प्रस्तावांना एकूण 3,36,52,000 रुपये अनुदान मिळण्याची शक्यता आहे. उर्वरित प्रस्तावांमध्ये काही त्रुटी असल्यामुळे त्यांची पूर्तता करण्याचं काम सुरू असून पात्र प्रस्ताव लवकरच शासनाला सादर करण्यात येणार आहेत, अशी माहिती महाराष्ट्र राज्य काजू मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कदम यांनी दिली आहे. काजू मंडळामार्फत शेतकऱ्यांसाठी सकारात्मक धोरण अवलंबलं जातं. अनुदानासंबंधी सर्व प्रक्रिया पूर्ण करून शासनाकडे पाठवली जाते. मात्र यास थोडा कालावधी लागतो. त्यामुळे शेतकऱ्यांना अनुदान मिळण्यास विलंब झाला. मी स्वतः वेळोवेळी याकडे लक्ष देत असून लवकरच अनुदान मंजूर होईल, असं काजू बोर्डाचे डॉ. परशुराम पाटील यांनी दूरध्वनीवरून सांगितलं. 2024च्या काजू हंगामासाठी राज्य शासनाने 9 जुलै 2024 रोजीच्या शासन निर्णयाद्वारे काजू बी अनुदान योजनेस मंजुरी दिली होती. महाराष्ट्र राज्य काजू मंडळ योजनेच्या अंमलबजावणीसाठी नोडल एजन्सी म्हणून नियुक्त करण्यात आलं. योजनेअंतर्गत काजू उत्पादक शेतकऱ्यांना प्रति किलो 10 रुपये अनुदान देण्याची तरतूद असून किमान 50 किलो आणि कमाल 2,000 किलोपर्यंत अनुदान मिळण्याची अट आहे. योजनेबाबत सविस्तर माहिती 19 जुलै 2024 रोजीच्या परिपत्रकाद्वारे www.msamb.com या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली होती. तसेच प्रस्ताव सादर करण्यासाठी 4 वेळा मुदतवाढ देण्यात आली. 31 डिसेंबर 2024 ही अंतिम मुदत होती. अंतिम मुदतीपर्यंत राज्यातील 5,185 काजू उत्पादक शेतकऱ्यांचे प्रस्ताव प्राप्त झाले. त्यापैकी 2,741 प्रस्ताव पात्र ठरले. यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील 1,525, रत्नागिरी जिल्ह्यातील 443 आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 773 प्रस्तावांचा समावेश आहे. उर्वरित प्रस्ताव तपासल्यानंतर लवकरच शासनाकडे पाठवण्यात येणार असल्याचं काजू मंडळाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.